अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो व तुमचा आजचा दिवस आनंदाचा भरभरीतचा ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी असून त्याचे अनेक फायदे आहेत, लाभ सुद्धा आहेत. स्वामींचा तारक मंत्र कधी आणि कसा म्हणावा? संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळी काय करावे? चला तर मग सविस्तर आपण जाणून घेऊया. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरणीय दिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्याचीही संख्या लक्षणीय आहे. जो तो आपल्या परीने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्राचे जाप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. पण या तारक मंत्राचा नेमका अर्थ काय? तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती? तारक मंत्र म्हणण्याचे फायदे आज आपण जाणून घेऊया. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतच असतात. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही आपल्याला दिलेली अशी एक अनमोल भेट आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटी ही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती आहे. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संतलयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो. असे अनेक स्वामींच्या लीला आहेत. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्यवधूत हे स्मरत्रगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध कडवी हि माय. आज्ञे विना काळ नान्यई तयाला, परलोकीही ना भेटी तयाला. उगाची भीतोसी भयही पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूतीन मन ध्यानाधितीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेया ठेवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी कीर्ती हाती. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, या शब्दांनी स्वामींना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, या शब्दांनी स्वामींनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की स्वामी समर्थ शक्ती ही नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्यवधूत हे स्मरतुगामी, या शब्दांनी श्री स्वामी समर्थाच्या अवर्णनीय शक्ती आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला गेला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशक्य ही गोष्टी स्वामी समर्थ महाराज शक्य करून जातात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, या शब्दांनी अशक्य ही शक्य करतील स्वामी, या शब्दांनी स्वामी महाराज भक्तांना विश्वास देतात की मी आहे, अशक्य ही गोष्टी शक्य करून दाखवतो.
जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला गेला आहे. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्ताच्या प्रारब्धाचे पालन होते चा उल्लेख केला गेला आहे. आज्ञेविना काळही नानेई तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकीही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थाच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे या शब्दांनी स्वामी भक्तांना सांगतात भय न बाळगण्याचा सल्ला देतात. असे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव होतो. जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दिसते. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी स्वामी महाराजांच्या भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेमरूपाची आठवण करून दिली गेली आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा प्रामाणिक राहण्याचा स्वामींवरील निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्त शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव कितीदा दिला स्वामींनीचा हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची आठवण करून दिली गेली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे आश्वासन दिले गेले आहे. विभूतीत नमना ध्यानादि तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भौतिक रूपांचे वर्णन केले आहे. स्वामींच्या या पंचप्राणभूतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. न सोडेल स्वामी ज्याला घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे काळातील लाभ या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो रे मना हे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. या मंत्रात म्हटले आहेस ना अशक्य ही शक्य या मंत्रात असे म्हटले आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही भीती नसते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूची अजिबात भय वाटत नाही. असेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो आणि त्यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होते जाते. प्रभावी अशा तारक मंत्राची रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय होतो. त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराजांचा सदैव आपल्या पाठीशी राहतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कधी म्हणावा, स्वामींच्या तारक मंत्राचे पठण कसे करावे ते आपण बघूया. तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर करावे. आजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळात सकाळी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी दिवे लागणी वेळी हा मंत्र म्हणावा. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. स्वामींचा तारक मंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. किमान एकदा आणि कमाल जितका वेळा शक्य असेल तितक्या वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणावा.
108 वेळा म्हटला तर सर्वोत्तम. दररोज शक्य नसेल तर एखाद्या गुरुवारी 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करून पाहावा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र काही लोकांना काही दिवसातच याचे फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ वापरणे शुभ मानले जाते. या प्रकारातील माळ तुमच्याकडे नसली तरी काळजी करू नका. तुम्ही जी माळ घेऊन नियमित जप करता ती वापरून हा जप केला तरी चालेल. स्वामी सेवा आणि भाव महत्त्वाचा आहे. संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे अशक्य आहे. त्यामुळे त्यावेळी काय करावे, काळजी सोडाच. अगदी सोपा मार्ग आहे. मन कितीही उद्विग्न असू दे, पण स्वामी समर्थाचा तारक मंत्र नुसता म्हटला की ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते. हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही. हा मंत्र दररोज म्हणायचा, तोही 108 वेळेला. संपूर्ण तारक मंत्र 108 वेळेला म्हणणे शक्य नाही. अशा वेळेस त्यातील 2च ओळी 108 वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल. नामस्मरणाची जोडी अनुभवायसाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्यावा लागेल. 1-2दा नाम घेऊन ती सवय लागणार नाही. त्यासाठी 108 वेळा जप करा म्हटले आहे. एवढ्या वेळा नामस्मरण करू तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल. बाकीचे 107 विसरून जातील, पण ते एक नाम कमी येईल आणि पुण्य संचय होईल. निशंक हो, निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. या 2 ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या 2 शब्दांमध्येच तारक मंत्राचे सार सामावले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जो म्हणजे भगवंत प्राप्ती. अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही. आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआपच निर्भय अर्थात भयमुक्त होते. या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही. उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद 4 पटीने वाढते. म्हणूनच ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मन शांत करताना ही उपासना करणे लाभदायक ठरते. म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रातःकाळाची असावी असे सुचवले आहे. त्यावेळी मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्याची किलबिल सुरू असते. हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते. अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केलात तर ती स्वामी उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य स्वस्थ आणि आर्थिक बरकत होईल. मात्र सगळ्यांना सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही. उपासनेत बंधने नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केलात तर त्याचा लाभ होईल. स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे. जर घरात कोरोनाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्याच्या प्रश्नातून वाट मिळेल. एवढे नाम जपताना सामर्थ्य आहे. तारक मंत्रामध्येही अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करते. असे म्हणले जाते की स्वामी समर्थाची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे. जे भक्तांनी पठण करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपयुक्त असा सिद्ध झालेला आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट
हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.